ब्रेकनंतर बातमी आहे नवी मुंबईमधली नवी मुंबई महापालिकेच्या 8,500 कंत्राटी कामगारांच्या घरात आज दिवाळी साजरी होणार आहे। महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांना सरसकट 7,500 रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे। सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला सर्वानुमते मंजूर करण्यात आले। त्यामुळे सरसकट 8,500 कामगारांना 7,500 रुपयांची पगारवाढ देणारी राज्यातील नवी मुंबई ही पहिली महापालिका ठरली आहे। कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा दिलाय नवी मुंबई महानगरवर, अर्थातच भाजपने हा दिलासा दिलाय। सर, कशा प्रकारचा दिलासा असेल, काय म्हणाले कोणी? या ठिकाणी अनेक वर्षापासून जवळजवळ 8,000 कंत्राटी कामगारांना 2015 पासून कुठलीही पगारवाढ झाली नव्हती। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली गणेशजी नाईक साहेब यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी सर्व कंत्राटी कामगारांना कुशल, अर्धकुशल, कुशल, अकुशल यांना 7,500 रुपयाची अशी वेतनवाढ आपण केलेली आहे। नागरी सेवा संचालन विशेष भत्ता म्हणून त्यांची वाढ केलेली आहे। त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि याचं सर्व नाईक साहेबांच्या सूचनेला जातात आणि महापालिका अस्तित्वात आल्यानंतर लवकर पहिल्याच 5 महिन्यामध्ये आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आणि कामगारांना न्याय देण्याचं काम केलं। आर्थिक बोजा पडेल असं वाटत नाही? आर्थिक बोजा पडण्या तरी आमची महापालिका एक सक्षम आहे। साधारणपणे 50 कोटीचा आर्थिक बोजा वर्षाला पडेल, पण ही जी सर्व्हिसेस आहे ते जो मनाने त्या ठिकाणी सॅटिस्फाईड असतो तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो। त्यामुळे ज्या सर्व्हिसेस आहेत, साफसफाईच्या असतील, हॉस्पिटलच्या असतील, कर्मचारी आनंदी असेल, कर्मचारी तणावमुक्त असेल तर चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो। त्यामुळे अधिकची सेवा आपल्या नवी मुंबई महापालिकेला भेटेल असा विश्वास आहे। आणि या सर्व आर्थिक भुर्दंडामध्ये त्या ठिकाणी त्यांना हे पगार वाढ देणं न्यायसम्मत होतं। भुर्दंड वेगळा विषय, पण त्यांना न्याय देण्याचं काम महत्त्वाचं होतं। 7वा वेतन आयोग असताना देखील त्यांना ही विशेष पगारवाढ केली आहे। हा किमान वेतनाचा भाग त्या ठिकाणी आहे। किमान वेतन कमी असताना देखील आम्ही विशेष भत्ता त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलेलं आहे। मागच्या वेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी किमान वेतन वाढ देऊन महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी पगारवाढ केली होती। आता यावेळेस नवी मुंबई महापालिकेने किमान वेतनामध्ये 7,500ची वाढ करून आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं। एकूणच पाहता भाजपानं हा त्यांच्या निवडणुकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय होता। आश्वासन दिलं होतं की कंत्राटी कामगारांना खास खबरदारी घेऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करेल। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।